शिवसेनेशी वैचारिक मतभेद नसल्याचं मत रावसाहेब दानवेंनी केलंय। राज्यात 25 जिल्हा परिषद आणि 10 महापालिका निवडणुकांच्या निकालाला अवघे काही तासच उरलेले असताना दानवेंनी केलेले हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे। 6 महापालिकांमध्ये भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल असंही दानवेंनी म्हटलंय। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर पालिका या 6 ठिकाणी भाजपला बहुमत मिळेल। इतर ठिकाणी आमच्याशिवाय सत्ता येणार नाही असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला आहे। आत्ता ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीचा आम्ही अंदाज घेतला। जवळपास 11 जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्ता स्थापन करील आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 6 महापालिका अशा आहेत की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्ता स्थापन करेल। तो यावेळेस शिवसेनेशी युती करण्याचा भारतीय जनता पार्टीनं आटोकाट प्रयत्न केला। आम्ही वैचारिक मतभेद भारतीय जनता पार्टी शिवसेनेमध्ये नाही, परंतु काही तांत्रिक मुद्द्यावर आमचे मतभेद आहेत। पारदर्शकतेच्या मुद्द्यावर होऊ शकली नाही आणि म्हणून आम्ही निवडणुकीमध्ये संपूर्ण जागा या ठिकाणी लढवल्या आणि भारतीय जनता पार्टीला पूर्ण खात्री आहे की उद्या जेव्हा निकाल लागतील तेव्हा भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमतामध्ये मुंबईमध्ये निवडून येईल। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत 92 पेक्षा कमी जागा मिळाल्या तर राजकारणातून संन्यास घेईन असं भाजपचे खासदार संजय काकडे यांनी म्हटलंय। निवडणुकीची धामधूम उलटल्यानंतर वाडेश्वर कट्ट्यावर नेत्यांच्या गप्पांचा फड रंगला आणि यावेळी काकडेंनी हे विधान केलं। ओव्हर कॉन्फिडन्स नाही, हा नियोजनाचा भाग आहे आणि कॉन्फिडन्सचा भाग आहे। भारतीय जनता पक्षामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जे प्रभाग सोपवले होते त्या प्रभागामध्ये संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर काम केल्यानंतर नियोजन पद्धतीने प्रचार केल्यानंतर आम्ही ह्या कॉन्फिडन्सवर पोहोचलेलो आहे की आमची 92 सीटीतील जर का ते 92 सीट किंवा एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाची आली नाही तर माझ्यावर दिलेली जबाबदारी ही मी पेलू शकलो नाही असं समजेल आणि सक्रिय राजकारणात मी निवृत्ती घेईन। मुंबई महापालिका मतदानाच्या निकालाची तयारी प्रशासनानं जय्यत केलेली आहे। मुंबई पोलीसही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अभिमन्यू प्लॅन घेऊन उतरलेत। मुंबई महापालिकेसाठी झालेलं मतदान 11% वाढल्यानं धक्कादायक निकाल लागतील असा अंदाज पोलिसांनी वर्तवला। त्यामुळे मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी त्रिस्तरीय प्लॅन तयार केला आहे। मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोग सज्ज आहे। मुंबईत एकूण 23 मतमोजणी केंद्र आहेत। दादरमधील अँटोनिया डिसिल्वा हायस्कूल ह्या मतमोजणी केंद्रावरही मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे। मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती, त्यांचं प्रशिक्षण, त्यानंतर उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, त्यांची नियुक्ती, त्यांची ओळखपत्र, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचे अरेंजमेंट, मीडिया सेंटर ही तयारी पूर्ण झालेली आहे। आणि महापालिकेच्या मतदानानंतर आता साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे ती निकालाची। या रणसंग्रामात कोण बाजी मारणार याचा फैसला गुरुवारी होणार आहे। गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी ठाण्यात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि ठाण्यात एकूण 12 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। 5 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल आणि या मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। नाशिक महापालिका निवडणुकीच्या 122 जागांसाठी उद्या मतमोजणी होते। 10 ठिकाणी मतमोजणी केली जाणार असून साधारणतः 4 ते 5 फेऱ्यांमध्ये प्रत्येक उमेदवाराचा निकाल हाती लागणार आहे। सर्व यंत्र स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आली असून सीसीटीव्हीची करडी नजर मतमोजणी प्रक्रियेवर राहणार आहे। लिखित आणि संगणकाच्या माध्यमातून प्रत्येक फेरीचा निकाल लागेल। उद्याच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे। यामध्ये आमचे 10 आरोनिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि 10 ठिकाणी ही निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहणार आहे। मतमोजणी होताना ही प्रभागनिहाय होणार आहे, म्हणजे एका प्रभागाची संपल्यानंतर दुसरा प्रभाग अशा पद्धतीने ती प्रभागनिहाय मतमोजणी होणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सत्तेवर राहणार की भाजप बाजी मारणार यावर अनेक नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम होणार आहे। पिंपरी चिंचवड यशापयशाचा सर्वाधिक परिणाम होणार आहे अजित पवार यांच्यावरती। आतापर्यंत पिंपरी चिंचवडचे राजे अशीच त्यांची कारकीर्द राहिली आहे, मात्र या निवडणुकीत त्यांना अपयश आलं तर त्यांचं शहरातलं साम्राज्य खालसा होईल आणि ते परत मिळवण्यासाठी बरीच वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्याप्रमाणेच भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचंही राजकीय भवितव्य निकालावरतीच अवलंबून राहणार आहे।
जळगाव जिल्हा परिषदेच्या 67 गटांची तसंच 15 पंचायत समितीच्या 134 गणांसाठी उद्या मतमोजणी होतीये। सर्वच्या सर्व 15 तालुक्यांच्या ठिकाणी सकाळी 10च्या सुमारास 247 टेबलांवर मतमोजणीला सुरुवात होणार असून त्यासाठी 1000 मतमोजणी कर्मचारी तैनात करण्यात आलेत। दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व गटांचे तसंच गणांचे निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मतमोजणीसाठीची संपूर्ण तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे। सर्व ठिकाणी उद्या सकाळी 10 वाजता काउंटिंग सुरू होणार आहे। सर्व गट वाईज प्रत्येक गटासाठी आम्ही 2-2 टेबल ठेवलेले आहे, प्रत्येक गणसाठी 1 असं आमचे और प्रत्येक पंचायत समितीसाठी और जिल्हा परिषदसाठी आम्ही 1-1 टपाली मतपत्रिका मोजणीसाठी टेबल ठेवलेला आहे। असं 287 टेबलावर आमचे उद्या 15 तालुक्यामध्ये काउंटिंग होणार आहे। पुण्याच्या भोसरी जमीन प्रकरणात राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आपलं राजकीय वजन वापरल्याचा आरोप केलाय। या प्रकरणात आपली चूक लक्षात आल्यावर खडसेंनी घुमजाव केल्याचा आरोप MIDCनं केला आहे आणि ह्या प्रकरणात बाजू मांडताना खडसेंनी स्वतःची म्हणून दावा केलेली जमीन MIDCची असल्याचं महामंडळाच्या वकिलांनी नागपुरात सांगितलंय। जमिनीच्या गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या झोटिंग समितीलाही या प्रकरणात अहवाल सादर करण्यात खडसेंमुळेच उशीर होत असल्याचा आरोपही वकिलांनी केला आहे। दिघावासियांना आंदोलनासाठी कोणी भडकवलं त्यांची नावं न्यायालयाला सादर करा अशा शब्दांमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं दिघावासियांना आणि पोलिसांना फटकारलंय। दिघ्यात न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई केली जात होती आणि या कारवाईच्या विरोधात काही दिवसांपूर्वी ऐरोलीमध्ये आंदोलन करून रेल रोको करण्यात आला आणि ह्याचा परिणाम रेल्वे प्रवाशांना भोगावा लागला। ही अशी आंदोलनं करायला तुम्हाला कोण सांगतं? कोर्टानं काही आदेश दिले तर त्याच्या निषेधासाठी देखील रेल रोको करणार का? न्यायालय निकाल देण्याआधी संपूर्ण अभ्यास करतं आणि सर्वांच्या बाजू ऐकून घेतल्या जातात। तारखांमागून तारखा देऊन न्यायालय निष्कर्षात परत आल्यानंतर आंदोलन करून राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रयत्न होतोय। 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीबाबत शिक्षकांनी असहकाराचं धोरण पुकारलंय। त्यानुसार एक शिक्षक दिवसाला एकच उत्तरपत्रिका तपासणार आहे। गेल्या वर्षी मान्य करण्यात आलेल्या मागण्या अजूनही पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळेच राज्यातल्या 72,000 शिक्षकांनी असहकार आंदोलन पुकारलंय। कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावं या आणि इतर मागण्या शिक्षकांनी केल्यात। येत्या 28 फेब्रुवारीपासून 12वीची परीक्षा सुरू होतीये। देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या पत्नींबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर तालुक्यातील माजी सैनिकांनी आणि विविध संघटनांनी पंढरपूर बंदचं आवाहन केलं। त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पंढरपूरमध्ये लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी कडकडीत बंदही पाळला। व्यापाऱ्यांनी आपली दुकानं उघडली नाहीत तर पंढरपूर शहरातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली होती। पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिक पत्नीबाबत केलेल्या विधानाची तक्रार करण्यासाठी आजी माजी सैनिकांच्या पत्नींनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची भेट घेतली। संतप्त सैनिक पत्नींनी रहाटकर यांना घेराव घालत महिला आयोगाकडून परिचारक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्यांची आमदारकी रद्द करावी अशीही मागणी यावेळी सैनिक पत्नींनी केली आहे। चंद्रपूर नगर परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपक जयस्वाल यांना दारू तस्करीच्या आरोपात अटक करण्यात आली आहे। चंद्रपूर पोलिसांनी धुगसमधून चंद्रपूरकडे येणाऱ्या एका गाडीनं दारू आणली जात असल्याची माहिती मिळाली होती आणि दीपक जयस्वाल यांच्या अटकेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे। ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक ND पाटील यांच्या कोल्हापुरातील घरासमोरून चोरीला गेलेली इनोवा गाडी पुण्यामध्ये सापडली आहे। या प्रकरणी आंतरराज्य टोळीतील पुण्यातील गॅरेज मालक जुबेर रज्जाक सय्यादला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे। रुईकर कॉलनीत ND पाटील यांचा बंगला आहे आणि ह्या बंगल्यासमोरून 13 फेब्रुवारीला इनोवा गाडी चोरट्यांनी लंपास केली होती। ह्या चोरीचं चित्रण CCTV फुटेजमध्ये झाल्यानं पोलिसांनी त्या दृष्टीनं तपास केला आणि या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनजित सिंग, जोगिंदर सिंग मारवा ह्याच्यासह अन्य दोघांचा शोध सुरू आहे।
मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत आपल्याच सावत्र अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। नात्याला काळीमा फासणारी ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडली होती। सावत्र वडिलांनी अत्याचार केल्यानंतर ह्या मुलीला अपत्यही झालं होतं आणि ह्या खटल्याची सुनावणी करताना ह्या अपत्याचं मुलीचं आणि सावत्र वडिलांची DNA टेस्ट करण्यात आली। त्यात आरोपी दोषी आढळल्यानं न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली। गोंदियामध्ये झालेल्या अपघातात 2 नागरिकांचा जागीच मृत्यू झालाय। मृतांमध्ये 2 मजुरांचा समावेश आहे। ट्रॅक्टरच्या सहाय्यानं विजेचे सिमेंटचे खांब वाहून नेत असताना चालकाचं ट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टरवर लादलेले विजेचे सिमेंटचे खांब अनियंत्रित झाले। हे सर्व खांब मागे बसलेल्या 5 मजुरांवर आदळले। ह्या 2 मजुरांचा ट्रॉली खाली येऊन मृत्यू झाला तर उर्वरित 3 मजूर गंभीर जखमी झालेत। गोंदियामधील किरशान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना त्वचारोग झाल्यानं हे प्रकरण दडपून लावण्यासाठी शाळा प्रशासनानं 285 निवासी विद्यार्थ्यांना घरी पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शिक्षण योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्याच्या देवरी प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत 2016 मध्ये 285 आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचं शिक्षण घेता यावं यासाठी किरशान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलची निवड करण्यात आली होती। मात्र आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावावर पैसा लाटणाऱ्या संस्था चालकाकडून विद्यार्थ्यांच्या जीवाची किती काळजी घेतली जाते या घटनेवरून समोर आलंय। अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका 30 वर्षीय शेतकऱ्याचा ब्रेन डेड झाल्यामुळे त्याचा अवयव दान करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतलाय। त्यामुळे मंगळवारी औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात अवयव दानाची प्रक्रिया सुरू झाली। फुलंब्री तालुक्यातील पारधी येथील मिलिंद मनोहर हिलवाळे ह्या 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा रविवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास फुलंब्री रोडवर अपघात झाला होता। अज्ञात वाहनाच्या धडकेत मिलिंदच्या डोक्याला जबर मार लागला। यामुळे मिलिंदचा मेंदू काम करत नसल्यामुळे ब्रेन डेड झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। मिलिंद तर जिवंत राहणार नाही, मात्र त्याचा अवयव दान केल्यास 3 जणांना त्याचा नक्कीच लाभ होईल। ग्रामीण भागातील नागरिक शासकीय योजनेपासून वंचित राहू नये या म्हणूनच राज्य सरकारनं समाधान शिबिराची संकल्पना अंमलात आणली। लोकप्रतिनिधींना आपल्या कार्यक्षेत्रात ही योजना राबवायची असल्यास अशाच महासमाधान शिबिराचं आयोजन गोंदिया जिल्ह्यात केलंय। 3 दिवसीय या शिबिरात तब्बल 63,000पेक्षा अधिक नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे। दक्षिण अमेरिका आणि पेरूत घेतलं जाणारं किन्होवा जातीचं पीक आता महाराष्ट्रातही जोम धरू लागलंय। दिल्लीच्या सरस्वती देवी ट्रस्टच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात किन्होवा या पिकाचं उत्पादन घेतलं जात आहे। कमी पाण्यात येणारं पीक आणि कार्बोहायड्रेट जास्त असल्याच्या या पिकाकडे आता शेतकरी आकर्षित होताना दिसून येत आहेत। देशात पुन्हा एकदा चलन टंचाईचं सावट घोंघवायला सुरुवात झाली। एटीएम आणि बँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा वाढल्यानंतर आता देशातल्या अनेक भागांमधून एटीएममध्ये पैसे नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्यात। त्यावर गरजेपुरतीच रोकड काढण्याचं आवाहन सरकारनं केलंय। शिवाय वित्त सचिव शक्तिकांता दास यांनी यापुढे सरकारचं लक्ष पुन्हा एकदा छोट्या नोटांच्या छपाईवर केंद्रित असेल असंही स्पष्ट केलंय। त्याचप्रमाणे हजारांच्या नोटा पुन्हा बाजारात येणार नसल्याचंही वित्त सचिवांनी ट्विटरवर म्हटलंय। वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू जाकीर नाईक आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमनं आर्थिक लागेबंदी असल्याचं आता पुढे आलंय। जाकीर नाईकच्या संस्थेचा मुख्य आर्थिक अधिकारी आमिर गज्जरच्या चौकशीमध्ये इस्लामिक रिसर्च फाउंडेशनला दाऊदनं निधी पुरवल्याचं समोर आलंय। ईडीनं केलेल्या गज्जरची 3 दिवस करून चौकशी झाली आहे। त्यात IRF हवालाच्या व्यवहारांमध्ये गुंतल्याचंही लक्षात आलंय। भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिलाय। शेतकरी आत्महत्या करतात आणि मल्या पैसे घेऊन पळून जातो अशा शब्दांमध्ये वरुण गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला। 2 वर्षात देशात 7,500 शेतकऱ्यांनी कर्जामुळे आत्महत्या केल्यात। दुसरीकडे विजय माल्याने 9,000 कोटी रुपये घेऊन देशातून पळ काढल्याचं विधान वरुण गांधींनी केलंय। तसंच रोहित वेमुलाची सुसाईड नोट वाचून आपल्याला रडू कोसळल्याचंही वरुण गांधी यांनी म्हटलंय।
उत्तर प्रदेशातल्या रायबरेली मतदारसंघावर गांधी घराण्याची सत्ता राहिली आहे। ह्याच ठिकाणी गांधी आश्रम आहे, इथे खादी ग्रामोद्योग कार्यालय देखील आहे। पण नोटाबंदीचा परिणाम या कार्यालयावर झालाय। 40% विक्री कमी झाली आहे आणि त्यातच निवडणुकीमुळे कामगारही मिळेनासे झालेत। गेल्या काही महिन्यांपासून खादी ग्रामोद्योगाचं कामही बंद आहे। तामिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी द्रमुकचे नेते M.K. स्टॅलिन यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आलं होतं। याचा निषेध करण्यासाठी द्रमुकच्या वतीनं चेन्नईमध्ये उपोषण आंदोलनाला सुरुवात झाली आहे। या आंदोलनात द्रमुकच्या कार्यकर्त्यांसह स्वतः M.K. स्टॅलिनही या आंदोलनात सहभागी झाले आहेत। तामिळनाडू विधानसभेत ई पलानीस्वामी यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी द्रमुकनं गोंधळ घातला होता। त्यावेळी विरोधी पक्षातील द्रमुकच्या आमदारांनी मतदानाची मागणी केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।